चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. टॉस जिंकलाय जिद्दी मराठा, त्यांनी घेतलाय क्षेत्ररक्षण. प्रथम 3 ओव्हरचा सामना असेल, दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. गोलू 3 ओवर का मैच रहेगा, ध्यान रखना है. 3 ओवर 18 बॉल्स. विकास काटी 3 ओव्हरचा सामना असेल. आमचे दहीसर बॉयचे प्लेयर सर्विन उदय कुमार. लाकडाली पडलेली आमची थांबून काय करू तुमला रन कम मारा ना रे फिर बच्ची फिर फाइनल में इधर भी है ना अपन कब कब पागल वाला है बच्ची अपने इधर भी 15,000 है थोड़ा थोड़ा 16 10 6 चला सामन्याला सुरुवात करायची. पंच रोशन. पहिला चेंडू विकास. स्कोरर रेडी. चला पहिला चेंडू सेमीफायनलचा, जिद्दी मराठा या संघाला बाय भेटलेला. पहिला चेंडू विकासचा. पहिला चेंडू निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव. 3 ओव्हरचा सामना. सुंदर असा चेंडू. जरा हॅलो. तिसरा चेंडू सुंदर असा टाकलेला चेंडू. एक धावा डिक्लेअर स्वरूपात. अडवू शकले असते फिल्डर, भावेश होते तिकडे. सुमितचा संघ या इंटर पोईसर मधला. सुमित इंगे या संघाचे संघ मालक. खूप जागी एंट्री टाकतात सुमित सर. चौथा चेंडू. सुंदर असा चेंडू आणि हा चौकार. सुंदर असा मारलेला शॉट. फटकार येतोय. HM चषक चौकार. 3 लगातार चौकार मारले तर तुम्हाला चेतन 11 संघाकडून 1000 रुपये आहेत, याची नोंद घ्यायची आहे. हे मी सारखं सांगतोय, हे तुम्ही लक्षात ठेवा. 3 लगातार चौकार मारले तर चेतन 11 संघ तुम्हाला आत्ताच्या आता इकडे 1000 रुपये देणार आहेत, याची नोंद घ्यायची आहे. एक चौकार झालेला आहे. एक चौकार लगावलाय तो. सुंदर असा काठी आला. 5वा चेंडू. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि बोल्ड. हॅट्रिकचा चान्स गेला आणि आता विकेट हॅट्रिकचा पण चान्स आहे काठी तुला. जर तू सुद्धा हॅट्रिक घेतली तरी तुला चेतन 11 संघाकडून 1000 रुपये आहेत. पाच चेंडू स्कोर 6 रन. 5 चेंडू 6 धावा. शेवटचा चेंडू विकास. एक बाउंड्री सुद्धा सुंदर अशी गोलंदाजी चालू आहे त्याची इंटर पोईसर अंतर्गत सामन्यामध्ये. सेमीफायनलच्या जरा लवकर सामना खेळायचा आहे, कारण अंश 11 वाले सुद्धा खूप वेळेपासून वाट बघतात आहे त्यांच्या फायनल सामन्याची. सुंदर असा रिव्हर्स स्वीपचा फटका. 1 धावाच मिळेल. कालच्या इंटर पोईसर अंतर्गत मधून आलेला संघ आहे फायनलला, तो मुंबई किंग्स अंश 11.
आणि आता बघूया ह्या सेमीफायनल मधून कोणता संघ जिंकतोय तो आणि कोणता संघ मानकरी ठरतोय तो 1000 रुपयाचा चेतन इलवान संघाकडून मिळणाऱ्या. गौरव स्वतः त्यांच्या हाताने ते 1000 रुपये देणार आहेत. चला दुसरा षटक लवकर सुरू करायचंय. यानंतर चेतन लोकांना सुद्धा जोगेश्वरीला फायनल खेळायला जायचंय. पहिला चेंडू वाईड. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील. सुंदर असा चेंडू आणि आज चौकार. जो बॅटिंग करतोय तो बद्री आहे आणि याने पहिल्या सामन्यात सुद्धा खूप डेंजर बॅटिंग केलेली. त्या सामन्याला जर चेतन इलेव्हन संघ बघत असले असते तर त्यांनी 1000 रुपये नक्कीच दिले असते, परंतु त्यांनी सांगितलं की या सामन्यात ते देतील. एक चौकार तर लगावलाय. बद्री जर तुम्ही अजून 2 लगातार चौकार मारलेत तर चेतन इलेव्हन संघाकडनं तुम्हाला 1000 रुपये आहेत. मी सारखं सारखं तुम्हाला नोंद सांगतोय. दुसरा चेंडू आणि हा चौकार वाचलाय. हॅट्रिक झाली नाहीये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव आहे की वाईड आहे. पंच निर्णय देतील वाईड आहे. पंचांचा निर्णय वाईड. दोन चेंडू 14 धावा. हा सुद्धा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न वाईड. सुंदर असं क्षेत्ररक्षण केले ते किपरने विकास, नाही तर हा पंजा मिळाला असता. ओमकार मलाड संघ सुद्धा इकडे आलेला आहे. फायनल सामना आहे त्यांचा चेतन इलेव्हन विरुद्ध संघ. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि बॉक्स आउट. बॅटची कडा लागून सुंदर असा फटका खेळलेला पण तो त्यांना एलिव्हेशन देता आला नाही. जास्त वर गेला आणि फलंदाज बाद गोलू बाद होतोय. 3 चेंडू 14 धावा 15 धावा. एक वाईड आला होता. 3 चेंडू 15 धावा. सुंदर असा फटका. 1 रन मिळेल. जर कोणाला ओराम साठी रजिस्ट्रेशन करायचं आहे तर ते ISPL मध्ये रजिस्ट्रेशन करू शकता. 999 ही फीस आहे, पण ते तुमच्या नशिबाचा भाग आहे. जर तुम्ही सिलेक्ट झालात तर तुम्हाला खूप मोठी रक्कम मिळू शकते. मिसफील्ड काठीकडून आणि हा रनआउट बाद. बद्री आउट झालेला आहे. धावायची काही गरज नव्हती पण बद्री बाद. दोन ओव्हर नंतर स्कोर आहे 17. शेवटचे षटक घेऊन येत आहे कच्चू. 2 ओव्हर 17 झालेले आहेत.
पहिला चेंडू नो आणि हातातून बॅट सुटलेली आहे पळताना. नो चेंडू आहे, खूपच लांब टाकला होता कच्चूने. नो +1 मिळेल. आणि 19 बरोबर 2 ओव्हर 19. जर लगातार कच्चू 3 नो टाकतो तरी सुद्धा चेतन विलन संघाकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. लगातार 3 नो ला. बघूया. चौकार. सुंदर असा रिव्हर्स फटका राजन याचा. खूप सुंदर असा खेळतो राजन. राजन टपली सुद्धा खूप छान मारतो, पण बॉक्स मध्ये सर्कल मध्ये तो रिव्हर्स खेळतोय. पहिला चेंडू चौकार लगावलाय त्याने राजन याने. हा सुद्धा रिव्हर्सचा फटका. क्षेत्ररक्षक होता तिकडे, 1 धावा मिळेल. 2 चेंडू 24 धावा. शेवटचं षटक आहे सेमीफायनलचं. लास्ट ओव्हर आहे. ह्यानंतर जो सामना जिंकेल तो आणि मुंबई किंग्स अंश 11 यांच्यामध्ये फायनलचा सामना होणार आहे इंटरपोइसर अंतर्गत. सुंदर असा सामना. फसवलाय त्यांनी फलंदाजाला, लेग ब्रेक टाकून हलका. फलंदाज बाद. आमचे दहीसर बॉयजचे सर्विन उदय कुमार. चला सामन्याला सुरुवात करायची आहे लवकर. 3 चेंडू बाकी आहेत बरोबर. स्कोरर 3 चेंडू बाकी आहेत. शेवटचे 3 चेंडू 23 धावा झालेले आहेत. 24 अजून 2 सामने खेळवायचे आहेत. पाचवा चेंडू. सुंदर चेंडू पाचवा. 1 धाव मिळेल. राजन दुसऱ्या धावासाठी आलेला आहे आणि फलंदाज बाद. शेवटचा चेंडू या षटकातील. 25 धावसंख्या बरोबर. 26 झाले आहेत. चेक. बॉलर चेक. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. 1 धावा नक्की मिळेल आणि ते फलंदाज बाद. 1 धावा मिळणार. 28 टार्गेट बरोबर. 28 रनाचं आव्हान आहे ते जिद्दी मराठा या संघाला. त्यांनी लवकर त्यांचे फलंदाज पाठवायचे आहेत. आणि रोशन 11 अब रोशन 11 संघाने क्षेत्ररक्षण लावायचं आहे लवकरात लवकर. आशिष नवीन चेंडू. 2 आता सामने फायनल होणार आहेत. आशीष मंगेश नवीन चेंडू है ना. ओके. हाँ तो अभी एक दिया, दोनों दिए.
चला सामन्याला सुरुवात करायची. जिद्दी मराठा काठी. वो मेरे को भी मालूम है, चला ओपनिंगला आलेले फलंदाज आहे कच्चू आणि दिया दिया मेरे लिए 2 रन. चला सामन्याला लवकर सुरुवात करायची आहे. चला ओमकार मलाड संघ यांचा कर्णधार सुरेश सरोज यांनी टॉस साठी यायचं आणि चेतन पालकर टॉस साठी रेडी राहायचं शूज घालून. तुमचा टॉस होणार आहे आता लवकरात लवकर. 3 ओव्हरचा सामना असेल हा. चला टॉस साठी यायचंय. घाई करा. तुम्ही मॅच साठी घाई करत होता टॉस साठी पण घाई करा. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे चेतन युलन संघाकडनं. जो संघ 3 बाउंड्री हॅट्रिक विकेट 3 वाईट 3 नो लगातार टाकेल तो. आणि काठीसाठी 2500 आहेत. एका हाताने मारला तर सुमित इंगे वेगळे 2500 देतील. चला पहिला चेंडू गोलूचा. टॉस ओमकार मलाड सुंदर असा झेल घेण्याचा प्रयत्न. झेल सुटलाय. ओमकार मलाड कोण ऐकत असेल तर त्यांनी टॉस साठी यायचंय. सुरेश सरोज कुडा दिवेश मतंग डोरा चला टॉस साठी यायचंय. दुसरा चेंडू सुंदर असा चेंडू आणि 1 रन होईल नक्कीच. चेतन 11 तुमचा कॅप्टन अजून आलेला नाहीये टॉस साठी. चेतन 11 वाईट अवांतर धाव गोलू. ओमकार मलाड आवाज येतोय का? टॉस साठी यायचंय. ओके कुडा आलाय. कुडा येतोय. चला अण्णा तुम्ही पण रेडी राहायचंय टॉस बॉक्सच्या इथे प्लीज. मंगेश दोन्ही कॅप्टन आले टॉस करून घे. आणि फलंदाज रन आउट. फायनलचा सामना 3 ओव्हर षटकांचा होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. तो कॅप्टन रेडी आहे. तो बघ हा बोलला चालेल 3 ओव्हर. हा किती बॉल झाले? 3 बॉल 3. 1000 रुपये पारितोषिक चेतन 11 संघ. हे लक्षात ठेवा. हे मग नाही दोन्ही निघलाय. फायनलला सुद्धा हे देणार आहेत ते. बॉल डॉट.
किती बॉल झाले? 4 बॉल 3 रन टार्गेट 28 रन्स. जिद्दी मराठा संघाला जिंकायचं 28 रनाचं आव्हान आहे त्यांच्या समोर. 4 बॉल 3 झालेले. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतो तो गोलू. सुंदर असा चेंडू परंतु अवांतर धाव. 4 बॉल 4 झालेले आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण. 1 धावा मिळेल नक्की. 5 चेंडू 5 धावा. पाच चेंडू 5 धावा. चेतन 11 संघांनी फायनल या सामन्याचा टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे आणि ओमकार मलाड या संघाला फलंदाजी करण्याचं आव्हान दिलेलं आहे. बघूया याच्यानंतर होणारा सगळ्यात मोठा सामना 3 षटकांचा असेल. वाईट. गोलू 1 बॉल टाकण्यासाठी गोलूने 2 ते 3 वाईट टाकले. स्कोर 5 बॉल 7 रन. शेवटचा चेंडू गोलू याचा. हा सुद्धा सुंदर निर्धाव जातोय चेंडू. गोलूने 2 वाईड एक्स्ट्रा उगाच टाकले परंतु चांगलं षटक त्यांनी टाकलंय. 7 रन दिले आहेत. बघूया आता 18-21 12-21 कोण जिंकेला सामना. 12-21 चेतन 1000 रुपये द्यायचे तुम्हाला. बारा 21 सामन्याला सुरुवात करायची आहे लवकर. 12-21 चला सामन्याला सुरुवात करा. गोलू 12 बॉल 21. गोलू सामन्याला सुरुवात करायची आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण. 11 बॉल 20. अकरा चेंडू 20 धावा आणि हा फलंदाज बॉक्स आउट. बॉक्स आउट कच्चू. बेन फॉर्म पोईसर बॉक्स आउट. कच्चू बॉक्स आउट झालेला आहे. 10 बॉल 20 रन. सेमी फायनलचा सामना 10 बॉल 20 रन. कोण जिंकेला सामना. चला गोलू सामन्याला सुरुवात करायचं. गोलू राजनला जे काही समजत आहे राजन समजलाय. बद्रीने सुद्धा खूप सुंदर अशी फलंदाजी केली दोन्ही सामन्यांमध्ये. खूप सुंदर सुंदर अशी त्याने चौकार लागवलेत कव्हर्सला वगैरे.
चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. किती 9 18 9 19 मित्रा स्कोरर 9 19 10 20 अजून बॉल नाही पडला मला. 10 चेंडू 20 धावा. सेमीफायनलचा सामना. फुल टॉस बॉल आणि हा चौकार. सुंदर असा स्वीप मारलाय बॅट्समनने. चेतन वेलेने हा संघ जसा सामना संपला तसा क्षेत्ररक्षण लावायचं आहे ना, त्यांना 1000 रुपयाची पॅनल्टी आहे. हाच आहे तो तिकडे करतोय बघ, तो लिहितोय लिहितोय हाय करतोय करतोय करतोय. की तो तिसरा बॉल आहे ना रे, ए तिसरा बॉल ना स्कोरर, ए तिसरा बॉल ना. 3-12 चौथा चेंडू जलगतीने टाकलेला सुंदर असं क्षेत्ररक्षण. 4-13 अजूनही 15 हवेत. 8 बॉल 15. 4 बॉल 13 झालेले, 8 बॉल 15 हवेत. बघूया कोणता संघ हा सामना जिंकेल. जिद्दी मराठा की रोशन 11. जिद्दी मराठा की रोशन 11. सुंदर अशा ट्रॉफ्या चमचमात्या बघायला मिळतात आहे. सनी दादा यांचंही सुद्धा हार्दिक स्वागत. आमचे जुने नॉटीबाईचे क्रिकेटर सुंदर असे टपली मारायचे ते. राकेश सुद्धा तो अजूनही आमचा गोलंदाज आहे. अंश 11चा ऑफ ब्रेक लेग ब्रेक. सुंदर असा फटका. एक धाव मिळेल. एक धाव मिळेल काटीला. 7 बॉल 14. अतिशय रोमांचक सामना. 7-14. बघूया ह्या शेवटच्या चेंडूवर चौकार येतो की सिंगल. 7-14. सुंदर प्रेक्षक अजून क्राऊड तुम्हाला दिसेल. सुंदर असा क्राऊड. धाव अजून 12 मिनिटं झाली आहेत. सिंगल. 6 बॉल 13. सेमीफायनलचा मुकाबला 6 बॉल 13. कोणता संघ हा सामना जिंकेल. रुपेश चव्हाण यांच्याकडनं सुद्धा पारितोषिक. आणि 2 वेअरहाऊसचे मित्र इकडे एकमेकांना भेटले आहेत. वेअरहाऊस गोरेगाव हे 2 अतिशय जुने मित्र जे वेअरहाऊस मध्ये एकमेकांना मिळतात ते ग्राउंड मध्ये भेटले आहेत. 6 चेंडू 13 धावा. गोलंदाजाचं नाव काय आहे. राजू. लालू. आणि फलंदाज कोण आहे. पाटी तर माहिती आहे, हा प्रशांत आहे. प्रशांत. लालू आणि समोर प्रशांत. 6-13 अतिशय सुंदर असा सामना. 6-13 लालू प्रशांत. जिद्दी मराठा रोशन 11. कोणता संघ जिंकेल बघूया. पहिला चेंडू. चला गोलू लवकर सामन्याला सुरुवात करायची नाही तर तुम्हाला पेनल्टी मिळेल -2 ची. चला लालू गोलंदाजीला सुरुवात करायची आहे. प्रशांत स्ट्राइक वर. एक स्वीप लगावलाय त्यांनी चौकाराच्या रूपात. 6-13. 6-13. सुंदर असा फटका. बॉक्स आउट प्रशांत. बॅटची टॉप एज लागून बॉल बॉक्स आउट झालेला आहे तो प्रशांत. 5 चेंडू 13 धावा. रोशन 11 संघ खुश होताना. बद्री खुश होताना. गोलू खुश होताना. राजन खुश होताना. बघूया कोणता संघ हा सामना जिंकेल. 5-13 लवकर.
5-13. दुसरा चेंडू सुंदर असा यॉर्कर पायात टाकलेला, लेग बाईच्या स्वरूपात धाव मिळेल. 4-12. 3 चौकार लगावले तर जिद्दी मराठा हा संघ सामना जिंकेल. 3 चौकार मारायचे त्यांना, पण परंतु 3 चेंडू डॉट टाकले रोशन एलन संघ आणि तर रोशन एलन संघ जिंकेल. झाले असते ना, ती कॅच कोणी उडवली मध्ये मुद्दाम, म्हणजे विकेट कोणी टाकला, दिला. 4-12. फुल टॉस बॉल, 1 रन. नशिबात नाही चौकार, हार्ड लक काठी. बॉल वरतून गेला, गॅप तर तुम्ही शोधून काढलेली. गॅप मध्ये मारलेला, परंतु तो चौकार नाही गेला. हार्ड लक. 3-11. 3 चेंडू चौकार मारायचे आहेत. 3-11. 3 चेंडू चौकार मारायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. सुंदर असं मारलेला फटका, परंतु गोलूने फॉलो थ्रू मध्ये अडवलाय त्यांच्या. सुंदर असं क्षेत्ररक्षण संघासाठी कामगिरी करताना त्यांच्या रोशन इलेव्हन संघासाठी. 2 चेंडू 10 धावा. मुश्किल तर आहे, जर एक शॉट टाकला नाही तर पंजामध्ये सुद्धा येऊ शकतो, 9 मध्ये बाउंड्री मध्ये सुद्धा येऊ शकतो, काही होऊ शकतं. बघूया 2-10 होतात का जिद्दी मराठा की रोशन इलेव्हन. 2 चेंडू 10 धावा आणि हा बॉक्स आउट. जिद्दी मराठा हरण्याच्या दिशेने. 1 चेंडू 10 धावा. चेतन इलेव्हन फिल्डिंग ओमकार मलाड, सुरेश सरोज. बॅट्समन पाठवायचे आहेत त्वरित एका बॉल नंतर. ओमकार मलाड, सुरेश सरोज. एक बॉल 10 दे ना.